न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। नमस्कार। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकड आणि पिंपळे सौदागर मध्ये सध्या पाण्यासाठी युद्ध सुरू आहे। कोट्यवधींचे फ्लॅट घेऊनही रहिवाशांना थेंब थेंब पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। धक्कादायक बाब म्हणजे टँकर माफियांच्या मनमानी दरांमुळे रहिवाशांचे बजेट कोलमडलं आहे। वाकड आणि पिंपळे सौदागर चकाचक रस्ते आणि टोलेजंग इमारतींचं हे शहर सध्या तहानलेलं आहे। एप्रिल महिना सुरू होताच इथल्या सोसायट्यांमध्ये पाण्याचा टँकर हाच एकमेव आधार उरला। मात्र हा आधार आता रहिवाशांच्या खिशाला परवडणारा राहिलेला नाही। एका टँकरसाठी सध्या 1500 ते 2000 रुपयांपर्यंत दर उकळले जात आहेत। अनेक सोसायट्या पाण्यासाठी महिन्याला 40,000 ते 50,000 रुपये खर्च करत आहेत, तर काही मोठ्या सोसायट्यांचे बिल लाखाच्या घरात जात आहे। जलसंपदा विभागाने यंदा कमी पावसाच्या अंदाजामुळे 15% पाणी कपातीचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे संकट अधिक गडद झाले। धक्कादायक वास्तव असं आहे की अनेक गृह प्रकल्प उभे करताना बिल्डर्सनी पाणी देऊ असं प्रतिज्ञापत्र दिलं होतं, मात्र ताबा मिळाल्यावर रहिवाशांना वाऱ्यावर सोडलं आहे। आता चिडलेल्या रहिवाशांनी बिल्डर्स कडून टँकरचा खर्च वसूल करण्याची मागणी केली। प्रशासन फक्त आश्वासनं देत असल्याचा आरोप करत 70 पेक्षा जास्त सोसायट्यांनी आता 1 मे रोजी निषेध मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली। पिंपरी चिंचवड महापालिकेने स्पष्ट केलं आहे की जे बिल्डर्स पाणी देण्यात अपयशी ठरले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गाड्या धुणे किंवा रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। पाण्याच्या या भीषण टंचाईमुळे आता गृह खरेदीदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळेच प्रशासनाने आता उघडपणे आवाहन केलं आहे की घर घेण्यापूर्वी तिथल्या पाण्याची शाश्वत सोय तपासून पहा। वाकड आणि पिंपळे सौदागरचा हा पाण्याचा प्रश्न सुटणार की नागरिक टँकर माफियांच्या विळख्यात राहणार, हा मोठा प्रश्न आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।